हे गाईज, कल्याणी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी पुन्हा एकदा भन्नाट अशी रेसिपी घेऊन आली, ती म्हणजे तिरंगा कलरमध्ये आपण पराठा बनवणार आहोत। तो कसा बनवायचा तर चला सांगते। पालक मी वाफवून घेतली, त्याची पेस्ट बनवली। गाजरही थोडेसे वाफवून घेतले होते आणि त्याची ही बारीक पेस्ट बनवली। बटाटे वाफवून घेतलेत आणि त्यांना ही मॅश करून घेतलेले आहे। आता आपण आधी पालकसाठी कणिक मळून घेणार आहोत। त्यासाठी काय केले, 1 वाटी मी इथं कणिक घेतलेली आहे। त्यामध्ये आपण धनेपूड, लाल मिर्च पावडर, हळद पावडर आणि चवीपुरता मीठ घालणार आहोत। तुम्हाला हवं असलं तर तुम्ही वरतून तेलही घालू शकता। त्यानंतर आपण यामध्ये पालकची प्युरी ॲड करणार आहोत आणि सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे। याचा मस्त आपण सॉफ्ट असा डो बनवणार। आणि हो, याला पाण्याची गरज बिलकुल नसते। थोडंसंच आपण पीठ घेतलेलं आहे आणि पालकही थोडीशी, म्हणून मग याचे मस्त प्रकारे डो तयार होतो। वरतून तेल लावून याला सॉफ्ट बनवून साईडला ठेवून द्यायचं। त्यानंतर आपण गाजरचा जो डो आहे तोही तशाच प्रकारे बनवणार आहोत। 1 वाटी पीठ घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे आणि मग यामध्ये मीठ घालून गाजर ॲड करायचं। गाजर जे आहे ते गाडणीवर मी वाफवलेलं होतं आणि मग नंतर त्याला मॅश केलं होतं। अशा प्रकारे तुम्ही गाजराचा पराठा रेडी करू शकतात। गाजर पिठामध्ये ॲड करायचं आणि सर्व काही मिक्स करून याला 5 मिनिटासाठी राहू द्यायचं। लवकर पराठे लाटायला घ्यायचे, कारण गाजर जे आहे ते वाफवल्यामुळे पाणी सोडतं, तर थोडासा आपलं जे कणिक आहे मळलेली ती थोडी पातळ होण्याची शक्यता असते। त्यानंतर आपण बटाट्याचा पराठाही अशाच प्रकारे बनवणार आहोत। तर बटाटा इथं बघा मी बॉईल केलेला आहे आणि त्यामध्ये आपण 1 वाटी कणिक घातलेली आहे। त्यामध्ये सर्व प्रकारचे सुके मसाले घालायचे, हळद पावडर, लाल मिर्च पावडर, धने पावडर आणि थोडंसं चिमूटभर मीठ। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये तेल घालूनही कणिक मळू शकतात। असा जो पराठा आहे की डायरेक्ट बटाटा घालून त्यामध्येच पीठ घालायचं, अशा प्रकारचा जर पराठा बनवला ना तर तो पराठा दुसऱ्या दिवसापर्यंत नरमच राहतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। मी बऱ्याचदा असाच पराठा बनवते। तर व्हाईट कलरचा डोही आपला इथं रेडी झाला आहे आणि अशाच प्रकारे आपल्याला इथं तिरंग्याचे 3 कलर भेटलेले आहेत, व्हाईट, ऑरेंज आणि ग्रीन। तर चला आता याची लाटण्याची प्रोसेस बघूया। आधी काय करायचं, सर्व जे डो आहेत आपले त्यांना अशा प्रकारे तेल किंवा तूप लावून छान प्रकारे मळून घ्यायचं, म्हणजेच ते सॉफ्ट होऊन जातात। आणि मग त्यांना एका साईडला ठेवायचे आणि एक एक करून छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला अशा प्रकारे लाटायचे आहे। तर त्यांना आधी ऑरेंज कलर घ्यायचा आणि मग त्याच्यावर व्हाईट कलर ठेवायचा, थोडासा त्याच्या काठांवरच ठेवायचा, जास्त आतमध्ये नाही। नंतर आपण यावर ग्रीन कलर ठेवणार आहोत। काळजी ही घ्यायची की त्याला सतत पीठ लावत राहायचं नाही, कारण ते खाली चिपकायला नको। आणि बघा अशा प्रकारे उचलूनही बघायचं आणि मग त्याला लाटण्याने छान लाटून घ्यायचं। गाजर जे आहे ते थोडं पाणी सोडतं, त्यामुळे मग आपला पराठा खाली चिपकण्याची शक्यता असते, म्हणून त्याला सारखं उचलून बघायचा आणि पीठ लावत राहायचं। अशा प्रकारे त्याला लांब आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायचा आहे आणि थोडा याला बारीक करायचा आहे। आधी छोट्या साईजचा बनवायचा, म्हणजे तो झटपट बनतो आणि त्याचा आकारही छान जमतो। हा पराठा तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकतात। मी हा टिफिनसाठीच बनवत होती, कारण स्कूलमधून मेसेज आलेला होता की तिरंग्याच्या कलरमध्ये तुम्हाला काहीतरी फूड पाठवायचं आहे, म्हणून मग इथे मी हा पराठा रेडी करत होते। इथे बघा पराठा लाटला गेला की त्याला साईडने थोडा कट करायचा, कारण त्याचा शेप व्यवस्थित दिसायला पाहिजे आणि अशा प्रकारे त्याला तव्यावर भाजून घ्यायचं। तुम्ही यावर बटर, तूप किंवा तेल काहीही लावू शकतात आणि आपला मस्त तिरंग्याचा पराठा इथं रेडी आहे। अजून एकदा तीच प्रोसेस मी तुम्हाला इथे करून दाखवत आहे। अशा प्रकारे इंडिपेंडन्स डे पराठा आपला रेडी आहे। आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।